हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. भारताला अत्यंत मोठी नैसर्गिक संपदा मिळालेली आहे. जलसंपदा आहे, फॉरेस्ट म्हणजे वनसंपदा आहे, खनिजांची संपदा आहे. खरं तर भारत हा एका दृष्टीनं विविधतेतून नटलेला देश आहे आपण म्हणतो, तो प्राकृतिकदृष्ट्या सुद्धा आहेच. आणि गेल्या काही वर्षामध्ये संपूर्ण पर्यावरणावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या काही गोष्टी किंवा काही घटना घडत आहेत. अशा वेळेला राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, या सगळ्यांनीच आणि जगभरच आता याच्याबद्दल मंथन सुरू आहे की आपल्याकडचा जो काही एक नैसर्गिक संपत्तीचा ठेवा आहे तो जतन करण्यासाठी, जपण्यासाठी काही निर्बंध आणणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं नवनवीन प्रोजेक्ट तयार होत आहेत, नवनवीन अधिसूचना निघत आहेत. आता या अधिसूचना, हे कायदे, हे नियम काही वेळा लोकांना जाचक वाटतात आणि त्याच्यातून राज्यकर्ते, शासन आणि जनता यांच्यामध्ये पुन्हा संघर्ष उद्भवतो. गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशीच परिस्थिती आहे. राधानगरी अभयारण्याचं क्षेत्र वाढवण्यापासून ते आता नुकताच जाहीर झालेला इको सेन्सिटिव्ह झोन इथपर्यंत हा मुद्दा वादग्रस्त बनत चाललेला आहे. काही दिवसांपूर्वी राधानगरी तालुक्यामध्ये जेव्हा इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध करण्यासाठी मोर्चा निघाला तेव्हा तो अक्षरशः महामोर्चा होता. हजारोंच्या संख्येनं जवळपास 15 ते 20 हजार लोक उत्स्फूर्तपणे या मोर्चात सहभागी झाले होते. अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. हा इको सेन्सिटिव्ह झोन लागू झाल्यामुळे आपली संपत्ती किंवा आपली तिथली काही जमीन असेल, जुमला असेल, घर असेल, याच्यावरती टाच येईल का, त्याच्यावरती निर्बंध येतील का, खरेदी विक्री करता येणार नाही का, असे अनेक प्रश्न आहेत. आज या अनुषंगाने आम्हाला चर्चा करायची आहे. मला आवर्जून सांगायचं आहे की आपला हा संवाद आहे, त्यामुळे या कार्यक्रमातून आम्हाला नेमकी वस्तुस्थिती काय समजून घ्यायची आणि आपल्याला पण समजून द्यायची आहे. इको सेन्सिटिव्ह झोनचे नेमके परिणाम काय आहेत, त्याच्यामध्ये निकष काय आहेत आणि त्याचबरोबर राधानगरी अभयारण्याचं विस्तारीकरण हा वेगळा मुद्दा आहे. या दोन्ही मुद्द्यावरती आज आपण बोलणार आहोत, माहिती करून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत आमदार प्रकाश आबिटकर, त्यांचं स्वागत. त्याचबरोबर या कृती समितीचे म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध करण्यासाठी जी कृती समिती आहे त्याचे निमंत्रक प्राध्यापक PS पाटील. नमस्कार. कोल्हापुरातील पर्यावरणवादी चळवळीमध्ये नेहमीच अग्रेसर असलेले अभ्यासू उदय गायकवाड आणि कोल्हापूर विभागाचे उपवन संरक्षक प्राध्यापक शुक्ला सर, चौघांचे स्वागत आहे. सुरुवातीला म्हटलं त्यानुसार उदय, हा विषय खूप क्लिष्ट आहे, गहन आहे, खोल आहे. लोकांच्या भावना तितक्याच सेन्सिटिव्ह आहेत. इको सेन्सिटिव्ह झोनबद्दल लोक येतं सेन्सिटिव्ह झालेली आहेत आणि त्यामुळे नेमकी परिस्थिती काय आपल्याला समजून घ्यायची आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला विचारतो, कारण तुम्ही निमंत्रक आहात. तुम्ही जो मोर्चा काढला होता त्याला मगाशी महामोर्चा म्हटलं, उत्स्फूर्तपणे लोक आली होती. तुम्हाला काही कुठले ट्रक, ट्रॅक्टर ठेवायची गरज भासली नाही, लोक आपण सहभागी झाली. तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत, विरोध कशासाठी आहे? सर, एक खरं तर छत्रपती शाहूराजांनी बसवलेलं हे राधानगरी शहर आहे 1908 मध्ये. छत्रपती शाहूराजांनी सुरुवातीलाच ते राखीव जंगल म्हणून ठेवलं. ते 19 चौरस किलोमीटर साहेब ठेवलं आणि ते त्यावेळी गव्यांच्यासाठी ठेवलं. ते ठेवण्याच्या पाठीमागचा अर्थ असा होता की तिथं शिकार करणे हा एक हेतू जरी आमच्या सर्वांच्या मनात असला तर आमच्यासारख्या विचार करणाऱ्या माणसांचा तिथं 2 हेतू आहेत की त्या डोंगर वस्तीमध्ये कड्याकपऱ्यामध्ये राहणाऱ्या गरीब लोकांना त्या शिकारीच्या निमित्तानं 2 घास मिळावे हा एक हेतू छत्रपती शाहूंचा होता सर. आणि दुसरा हेतू होता की छत्रपती शाहूराजे हे खरे तर समतेचे जनक म्हणतोय मी. आणि त्या शिकारीच्या निमित्तानं सर्व जातीचे, सर्व धर्माचे, पंथांचे, वंशाचे लोक एकत्र खायचे, ह्या हेतूनं ते सुरक्षित असं आणि संरक्षित जंगल क्षेत्र म्हणून त्यांनी ते ठेवलेलं होतं. आणि ते 19 चौरस किलोमीटर होतं साहेब. आता त्याच्यामध्ये हळूहळू इतका बदल होत गेलेला आहे. छत्रपतींचं आहे म्हणून लोकांनी ते सुरक्षित ठेवलं सर. जसं राधानगरीचं अभयारण्य तिथल्या लोकांनी, स्थानिकच्या लोकांनी जसं जतन केलं, जसं लहान मुलाला जपतात त्याच्या पलीकडे सुद्धा त्यांनी जपलं. त्याचं कारण असं आहे की ते माझ्या राजाचं आहे, माझ्या ते छत्रपतींचं आहे, माझ्या त्या राजाची ती भूमी आहे आणि त्यांच्यासाठी तिथं असणारे वनस्पतीला मी हात सुद्धा लावणार नाही. आणि म्हणून त्यांनी त्याचं ते रक्षण केलं. म्हणून आज आपण तिथं पर्यटक म्हणून जाणारे किंवा बाहेरचे लोक म्हणून, अभ्यासक म्हणून जातात. त्याला कारण आहे
तिथल्या लोकांनी ते सुरक्षित ठेवलं म्हणून. नाही, पण आता जो इको सेन्सिटिव्ह झोनचा कायदा येतोय त्याच्यामध्ये पण ही जंगलं सुरक्षित राहावीत हीच तर भावना आहे. म्हणजे आता राजेशाही संपली, पण आता नव्यानं जे काही राज्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा याच हेतून हे नवीन कायदे केले असं मला वाटत नाही का? कायदा काय या लोकांनी आम्हाला दाखवलं नाही, पण प्रत्यक्षात अंमलात आणायला सुरुवात केली. आणि त्यानंतर उदाहरणार्थ आता अलीकडच्या 16 नोव्हेंबर 2016 पासून आता राधानगरी मधील संपूर्ण लोक त्या ठिकाणी खरेदी विक्री करायची नाही. जागांची खरेदी विक्री करायची नाही पूर्ण बंदी आहे असं कुणाचं म्हणणं आहे? प्रांताधिकारी, तलाठी, तहसीलदार त्यांना ते आपलं रजिस्टर त्यांनी सांगितलं की राधानगरीच्या परिसरामध्ये 3-4 एक आणि आता नवी जे काही इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समाविष्ट केलेली गावं आहेत त्यांची पूर्णपणे त्यांनी बंदी केली. खरेदी करायसाठी गेल्यानंतर ते स्पष्ट विचारतात की या गावातील असेल तर तुमचं चालत नाही, तुम्ही जा, तुम्हाला असं पत्र आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग सर ही लोक एकत्र यायला सुरुवात केली. म्हणजे त्यांच्या मूलभूत हक्कावरती गदा येते असं जेव्हा वाटलं त्यावेळेला या इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध होण्यास सुरुवात झाली. मी 2 मिनटं मी आता विचारतो शुक्ला जी आपको कि इनका कहना है कि राधानगरी तालुका के वहां के जो मूल निवासी है उनका ये कहना है कि जैसे ही नोटिफिकेशन निकला है, मेरे ख्याल से अभी तक ये अंतिम नहीं है, इसका गैजेट निकला है, ड्राफ्ट है ये, तो अभी से ही वहां की जो जमीन है उसका खरीदी बिक्री करने के लिए पाबंदी लगाई गई है. ये आपको ये मालूम है? नहीं, ऐसा है कि इसमें बेसिकली डिफरेंट जो एस्पेक्ट्स हैं. एक है मतलब अनफॉर्चुनेटली जो अलग अलग चीजें हैं वो एक ही कोइंसिडेंटली एक ही समय पे हुई हैं. अच्छा. जैसे राधानगरी में जो खरीदी बिक्री पे जो प्रतिबंध लगा है वो एक वेगळा इश्यू है, उसका इको सेंसिटिव्ह एरिया से कोई लेना देना ही नहीं है. अच्छा, म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोनचा आणि यांच्या तक्रारीचा काही संबंध नाही? काही संबंध नहीं. वो कोइंसिडेंटली एक समय पे हुआ है. मतलब जैसे अलग अलग चीजें अलग अलग समय पे हो सकती हैं लेकिन एक ही समय पे हुई, इस टाइप के होगा. उदय, तुम्ही काय याच्यावरती सांगू शकाल? नाही, अगदी म्हणजे हा एक थोडासा विस्ताराने समजून घेण्याचा मुद्दा आहे. पहिली गोष्ट आपला आज तोच प्रयत्न आहे की आपण समजून घ्यायचं पश्चिम घाट म्हणजे काय हे पहिल्यांदा एकदा मी हो. आणि खरं तर पश्चिम घाटाबद्दल आपण यापूर्वी बोललेलो आहे. साक्षात माधव गाडगे सरांच्या आणि गुजरात पासून ते अगदी पार तामिळनाडू पर्यंत 5 राज्यांमध्ये हा पश्चिम घाट विस्तारलेला आहे. मी थोडंसं आणखीन हे सांगतो की गुजरातला तापी नदीपासून खाली कन्याकुमारीपर्यंत 6 राज्य जी आहेत, मग त्याच्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ एवढी सगळी राज्य येतात. 1600 किलोमीटर लांबीचा हा स्ट्रेच आहे, साधारणतः 150 किलोमीटर त्याची रेंज आहे. याच्यात डिफाईन करताना त्यांनी 600 मीटर समुद्र सपाटीपासून उंच असलेला सगळा प्रदेश हा पश्चिम घाटाचा मानला. समुद्र सपाटीपासून 600 मीटरच्या वर असलेला. ओके. आता असं जर बघितलं तर याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचा 2/3 भाग त्याच्यामध्ये जातो. कोल्हापूर जिल्ह्याचा आपण राधानगरी, भुदरगड सगळा जातो. शाहूवाडी पण भाग येत असेल काही. आता पाटील साहेबांनी जो उल्लेख केला की राजेश्री शाहू महाराज यांनी त्यावेळेला 19 स्क्वेअर किलोमीटरचं एक जंगल राखीव ठेवलं होतं. त्या राजाला जी दृष्टी होती ती दृष्टी पुढं काय होईल ह्याचा आपल्याला अंदाज नव्हता. पण 1980ला राज्य सरकारनं हा सगळा डोंगरी भाग आहे, या डोंगरी भागातला सगळा जो समाज आहे हा अतिशय वंचित किंवा सामाजिकदृष्ट्या मागासले पण त्याचं जे आहे याला कुठेतरी विकासासाठी वेगळी काहीतरी संधी द्यायची म्हणून वेस्टर्न घाट डेव्हलपमेंट स्कीम चालू केली. पश्चिम घाट विकास योजना या नावाने चालू केली. पुढे 81ला तिला स्वामीनाथन समितीनं मान्यता दिली आणि त्याच्यानंतर दर 5 वर्षाच्या पंचवार्षिक योजनांमधून त्याला एकात्मिक विकासासाठी अनुदान सुरू झालं. हे अनुदान नुकतंच बंद झालं. म्हणजे हा एक सर कोइन्सिडन्स आता सर म्हटले याच वेळेला तो बंद झाला. म्हणजे लोकांचा उद्रेक होणं स्वाभाविकच आहे. आता यातून आलेले पैसे कुठं वापरले, कशासाठी वापरले, नेमका काय विकास केला याची चर्चा आता म्हणजे त्या मुद्द्याकडे यायचंय. आंबेडकर साहेब, मी तुम्हाला विचारतो की तिथल्या स्थानिकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. म्हणजे तो मोर्चा असेल किंवा त्याच्या संदर्भामध्ये आतापर्यंत लोकांनी केली आंदोलनं असतील, तुमच्याकडे जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तिथले स्थानिक लोक येतात तेव्हा त्यांच्या मनातली नेमकी भीती काय हे तुम्ही समजून घेतलेत का काही? नाही, आता जे उदय सरांनी सांगितलं त्या सगळे मुद्दे आणि त्या सगळ्या घटनाक्रमांशी आपण सगळेजण सहमत आहोत. किंवा पर्यावरणाचं रक्षण व्हायला पाहिजे, निसर्गाची भविष्यातल्या पिढ्यांसाठी आपल्या सगळ्यांना ह्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. परंतु त्या परिसरात राहणाऱ्या लोकांची सुद्धा समस्या किंवा त्यांचं जे एकूण तिथलं जे सगळं दुखणं आहे ते जे आहे ते फॉरेस्ट आणि त्यांच्याबरोबरचा असणारा एकूण संपर्क काय आपले फॉरेस्टचे अधिकारी मगाशी आपण जे म्हटलं त्याच्यातला एक मुद्दा पहिला अगदी बरोबर आहे की राधानगरी अभयारण्य त्याच्यामुळे फटका बसणाऱ्या अनेक जे तिथले परिसरातले नागरिक आहेत त्यांची सगळी जी काही गोची होऊन बसली
मग त्या सगळ्या खरेदी विक्रीचे व्यवहार असतील, मॉर्गेज असेल, आणखीन काही काही सगळ्या गोष्टींसाठी निर्बंध आले. त्यामुळे कुठलीही डेव्हलपमेंट तिथं करू शकत नाही. त्यामुळे त्रस्त असणारे शेतकरी प्रचंड पद्धतीने हवालदिल झालेत. हा एक भाग आहे. आणि दुसऱ्या बाजूला इको सेन्सिटिव्ह झोन किंवा आताचा इको सेन्सिटिव्ह एरिया हा जो आपण ज्या पद्धतीनं नोटिफाय करतोय आणि त्या नोटिफाय केल्यानंतर परत अशाच पद्धतीचे निर्बंध आमच्यावर लागले जातील. आता तरी अशी परिस्थिती आहे किंवा लोकांच्या मध्ये प्रचंड भीती तयार झाली की आम्हाला आता घरं सुद्धा बांधता येणार नाहीत, आम्हाला आता स्थलांतरित करावं लागेल. म्हणजे अनावश्यक भीती सुद्धा लोकांच्या मनामध्ये तयार झाली. आपल्याला म्हणजे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मला जे वाटते ते असं आहे की पहिल्यांदा कुठलाही कायदा हा लोकांच्या हितासाठीच असतो, पण पहिल्यांदा त्याच्या बाबतीतची वस्तुस्थिती लोकांना सांगितली पाहिजे. बरोबर. काल ऑनलाईन वरती ज्या वेळेला धडाधड अशा पद्धतीची सगळ्यांची ऑब्जेक्शन्स यायला लागली आणि त्याच्यानंतर मग त्याचा ग्रीव्हन्स सगळ्या लोकांच्या लक्षात यायला. पण त्याच्यापेक्षा पूर्वी फॉरेस्टवाल्या लोकांनी पहिल्यांदा ह्या इको सेन्सिटिव्ह एरियाबाबत सुद्धा अवेअरनेस करायला पाहिजे होता. एक्झॅक्टली, अगदी खरं. पार्ट 1 आहे. बरोबर. पार्ट 2 असा आहे की इको सेन्सिटिव्ह एरिया डिफाईन करत असताना आता मगाशी आपल्या चर्चेतनं एक मुद्दा येतोय की फक्त 5च गोष्टींना आपण निर्बंध आणतोय. परंतु 5 गोष्टींना आज निर्बंध आणला तरी भविष्य काळामध्ये हा निर्बंध असाच राहील असं कुठल्या कुठल्या 5 गोष्टी निर्बंध आहेत उदय? इको सेन्सिटिव्ह झोन एवढ्यासाठी केला, गेल्या काही वर्षामध्ये मानव आणि वन्यजीव यांचा जो संघर्ष तयार झाला, म्हणजे अनेकदा वाघ, बिबट्या, गवे शेतात आले आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं. या सगळ्यातून एक असा मुद्दा वाईल्ड लाईफ बोर्डच्या अभ्यासामधून आहे की ह्याला एक कंटिन्युअस कॉरिडॉर पाहिजे, म्हणजे सलग वहिवाटीचा पट्टा पाहिजे. त्याने आडवं इकडे येता कामा नये. म्हणजे कुठलाही समजा वाघ आहे तर तिलारी मधला वाघ हा कोयनेपर्यंत सहज फिरता झाला पाहिजे. तो इकडे आपल्याला त्रास झाला. पण हा मुद्दा पुन्हा अभयारण्याशी संबंधित बरोबर आहे, अगदी बरोबर. पण 2 अभयारण्य काय झालंय की जनावरांची किंवा प्राण्यांची काळजी घेतली जाते, पण तिथं असला जो माणूस आहे तो माणूस देशोधडी लागतो की काय अशी भीती आहे. मी त्याच मुद्द्याकडे आणि मगाशी जो मुद्दा विचारला त्याच्याकडे मी येणार आहे शुक्ला साहेब, की फॉरेस्ट डिपार्टमेंट याच्याबद्दल का पुढाकार घेत नाही? फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी हे तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना शत्रू वाटतात. ही परिस्थिती का उद्भवली? तुम्ही त्यांना विश्वासात का घेऊ शकत नाही? मी 1 मिनिट आधी कंप्लीट करतो. हा संपूर्ण सलग पट्टा ठेवण्याचा जो हेतू आहे त्याच्यामध्ये सगळं सरसकट घेतलं तर चालणार नाही. मग अशी जे म्हटलं 600 मीटरने अभाव सगळं घेतलं तर जवळपास 67% भाग हा त्याच्यामधला नागरी आहे, म्हणजे शेती आहे लोकांची, लोकांची घरं आहेत त्याच्यामध्ये, लोकांच्या विहिरी आहेत, धरणं आहेत त्याच्यामध्ये. तर हा 67% भाग वगळून उरलेला 33% जो भाग आहे हा इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह एरिया म्हणून सलग वहिवाटीचा प्रदेश करावा, जो सगळ्या म्हणजे खालच्या कर्नाटकातल्या जंगलांपासून वरच्या गुजरातपर्यंत सगळ्याला एक सलग पट्टा व्हावा या उद्देशाने हा आहे. हा म्हणजे अभयारण्य नव्हे, हा म्हणजे जंगल नव्हे. याच्यावरती इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह एरियामध्ये यांचे कुठलेही अधिकार किंवा यांचा अधिकारी काम करणार नाही, म्हणजे वन विभागाचा. बर काय हे आपल्याला काही माहिती आहे संबंध का? असणार पाटील साहेब तुम्हाला माहिती आहे का? काही संबंध हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये वन खात्याचे अधिकार चालणार नाही, चालणार नाही असं यांचं म्हणणं आहे. मला हा नवीन मुद्दा माझ्यासाठी करतो असं होणार नाही. एकदा ज्या वेळेला आपण इको सेन्सिटिव्ह एरिया डिफाईन करतोय, त्याला नोटिफाय करतोय, नोटिफाय केलं की तिथे एखादी जी काही तुम्हाला ऑरेंज सेक्टरमध्ये सुद्धा ऑरेंज सेक्शनमध्ये असणारी एखादी समजा इंडस्ट्री सुरू करायची असेल तर त्याला सुद्धा परमिशन लागेल. माणसांच्या राहणीमानावर सुद्धा तुम्ही निर्बंध आणणार नाही. ऐका याचा उद्देश म्हणजे ते करतानाच हा उद्देश ठेवला गेला आहे की प्राण्यांचा जो वावर आहे त्या प्राण्यांच्या वावराला मुक्त संचार व्हावा, डिस्टर्बन्स होऊ नये, हा त्यातला इंटेन्शन आहे. इंटेन्शन अतिशय चांगला आहे. पण आम्ही तिथं राहतोय, लोकांची तक्रार काय आहे, आमचं जगणं मुश्किल करून तुम्ही आम्हाला राहत आहेत त्यांना याचं उत्तर जे आहे नाही. याच्या उत्तरामध्ये अडचण होते. कारण कसं होतं प्राण्यांना कसं आहे शेवटी आजची एवढं सगळं कसं आहे, प्राण्यांना बॉर्डर कळत नाही किंवा आपला एरिया काय ते प्राण्यांना कळत नाही. आज त्याच्या अनुषंगानं दुसरा मुद्दा येतोय, म्हणजे तो आता मी फिरतोय, मला सगळीकडे करतोय. आता मी काल सुद्धा डेपोना भेटलो, त्यांना सांगितलं आजऱ्यात माझ्याकडे हत्ती आलाय, आज हत्ती मानवी वस्तीत घुसलाय. मी लोकांना गेलो की ते म्हणजे आता हत्ती पण घ्या आणि आमच्या शेती पण घ्या. आता माझ्याकडे भुदरगडमध्ये हत्ती आलाय, त्या हत्तीचं संरक्षण कसं हे करणार, हे काय त्याला मारू देत नाहीत, माणसं भयभीत झाली, शेतात जात नाहीत. गरजेपेक्षा जास्त अशा पद्धतीनं जंगलातलेच प्राणी ज्यावेळेला नागरी वस्तीत आले, त्यामुळे अस्वस्थ असणाऱ्या शेतकऱ्याला दोन्ही गोष्टींची भीती वाटते. काय आंबेडकर साहेब, हा पुन्हा एक वेगळा मुद्दा आहे की माणसानं हळूहळू आपलं अतिक्रमण जंगलांवरती केलं, म्हणून बिचाऱ्या जंगली प्राण्यांना आता जरा दुरुस्ती करतो. तुमचा कन्फ्युजन होतंय कारण तुम्ही शहरात राहताय, जो गावात राहतोय त्याला विचारा. आज हत्ती आणि गवा आमच्या शेतात काय येतोय तर जंगलात त्याला खायलाच काय नाही, जंगलात त्याला प्यायला पाणी नाही, आणि मग तो पाण्याच्या शोधानं माणसाचीच करणी. आता प्रश्न नाही, माणसाची करणी नाही. फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आज जंगल फॉरेस्ट माणसांची करणी म्हणून आपण कारवीचं जंगल झालं, खायला काय गव्यांना,
आज त्यांची अडचण अशी झाली जंगलात खायलाच काही नसल्यामुळं ते पहिल्यांदा काय करते, प्यायला पाणी असेल काय असेल, आज वनतळी बांधायला पाहिजे, तिथं खायसाठीची जी काय सगळी एकूण साधन सुविधा एवढ्या मोठ्या जंगलामधनं ते खाली काय येत आहेत. नाही, पण माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर नाही, अजून मी- कुणी मी- दिलं नाही नाही, इकडे मी त्या- की लोकांच्या मनामध्ये ज्या 5 गोष्टींचा मगाशी उल्लेख केला हो. त्या 5 गोष्टी कुठल्या? त्या 5 आपण पिन पॉइंटेड बोलू. सगळ्यात पहिला आहे कुठलंही खाणकाम त्या भागात करता येणार नाही. इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह एरियामध्ये कुठलंही खाणकाम करता येणार नाही. कसल्याही पद्धतीचं Bauxite उत्खनन पण करता नाही येणार नाही. आणि दगड सुद्धा काढता येणार नाही. बरं, हे ओके. नक्की एक. बरं. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे औष्णिक विद्युत प्रकल्प त्या भाग परिसरामध्ये येणार नाही. Thermal projects. थर्मल प्रोजेक्ट. ओके. तिसरा आहे रेड कॅटेगरी मधल्या इंडस्ट्री, म्हणजे जो चंदगडमध्ये एव्हीएस AVH सारखा जो होता. प्रकल्प होता काय, जो रेड कॅटेगरी मधला होता, तीव्र प्रदूषणकारी जे काय आहेत तो तसा कुठलाही येणार नाही. ओके. ग्रीन इंडस्ट्री ज्या आहेत त्या सगळ्या ग्रीन इंडस्ट्री सगळ्या वेस्टर्न घाटमध्ये अलाउड आहेत एक्सेप्ट फॉरेस्ट एरिया. अच्छा. पण ऑरेंज मधला, त्या दोन्हीच्या मधला जो ऑरेंज आहे तो ऑरेंज कॅटेगरी मधला व्यवसाय तिथं येऊ शकतो. आणि दुसरं घराचं बांधकाम 20,000 चौरस मीटर पेक्षा मोठा बांधकाम प्रकल्प आणि 50 हेक्टर किंवा 1.5 लाख चौरस मीटर पेक्षा मोठा रहिवास प्रकल्प. अच्छा, याच्यावरती 20,000 चौरस मीटर म्हटलं तर 2 लाख चौरस फुटापेक्षा जास्त मोठं बांधकाम मोठा. करता येणार नाही. त्यामुळे आता कोणालाही शेतकऱ्याला घर बांधणं किंवा तिथल्या कुठल्याही व्यक्तीला कितीही मोठं त्याचं घर बांधायचं ठरवलं, बंगला बांधायचा ठरवला तर तो शक्य आहे. सगळी प्राथमिक आरोग्य केंद्र, रस्ते बांधणं, ह्या सगळ्या नागरी सुविधा, मूलभूत सुविधा त्याला पुरवणं हे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. जमिनी खरेदी विक्रीचे अधिकार आहेत आणि जमिनीची मालकी कुठेही, म्हणजे साहेब मगाशी म्हटलं तशी एक भीती आहे लोकांच्या मनामध्ये की ती आता मी कोणावर सना नाही, बोलूया नाही, आता. पाटील सर तुम्ही बोला आता की सर, एवढं आता सगळं क्लिअर भीती नाही, झाल्यानंतर सर. तुमच्या मनातल्या नेमक्या शंका काय? सर, हा राधानगरी आहे. हा राधानगरी, ही दाजीपूर आहे. राधानगरी पासून जवळजवळ 30 किलोमीटर अंतरावरती ही त्याची बाउंड्री आहे पश्चिम घाटाची. याच्या इथून 30 किलोमीटर पर्यंत इथं नागरी वस्तीपर्यंत हे तुम्ही इको सेन्सिटिव्ह झोन गाव घोषित करताय. आणि इथून 1 इंच पण इकडं डोंगर आहे, झाडी आहे, वस्ती नाही, तरी सुद्धा तुम्ही भाग जे कुठं सिंधुदुर्गकडे? सिंधुदुर्गमध्ये. मग तुम्हाला याच्यामध्ये असं वाटतंय आमचं मत का आहे इको सेन्सिटिव्ह झोन राहिला पाहिजे. क्षेत्र तुम्ही अजून वाढवा. क्षेत्र वाढवायला आमचा नाही नाही, पाटील नाही, सर आपण आपल्या विषयात तर होते काय सिंधुदुर्गमध्ये नाही म्हणून आपल्याकडे नको नाही. हा युक्तिवाद नको. नाही, तसं नाही, नव्हतं. मी तुमची बाजू रिकामी जागा आहे, नाही, जंगल मी आहे. तुमची बाजू पूर्णपणे घेतो. मी संपूर्ण कोल्हापूरमध्ये 2005 साली चारोना माहित आहे की जे सगळे 16 बॉक्साईट प्रकल्प बेकायदा होते, हो. सगळे आम्ही बंद पडले आंदोलन आणि तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होता. त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा नाही, जिथे लोकांना, स्थानिक भूमिपुत्रांना त्रास होतो, ज्याला जाचक निर्बंध लावलेले आहेत, त्यांच्या मूलभूत अधिकारांची गदा येते, त्याला 100% विरोध केलाच पाहिजे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. परंतु एखाद्या कायद्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे, तो कायदा काय सांगतो, ती योजना काय म्हणते, हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. उगीच साफ म्हणून भुई थोपडण्यात अर्थ नाहीये. आज हा एपिसोड करण्यामागचं आमचं हेच कारण आहे की याच्यामध्ये जे जाचक जर काही निर्बंध घातले असतील सर्वसामान्य नागरिकांवरती, तर त्याच्या विरुद्ध लढा केलाच पाहिजे. तुम्ही ऑलरेडी त्या लढ्याचं रणशिंग फुंकलेलं आहे. बरोबर आहे. परंतु जर त्या कायद्यामध्ये किंवा त्या योजनेमध्ये तशा पद्धतीचे निर्बंधाचा उल्लेखच नसेल तर आपण नेमका अभ्यास करायला कुठे कमी पडलोय का, या विषयात आपण पुन्हा थोडं बोलायचं, आपल्याला सविस्तर बोलायचंय. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा ही चर्चा कंटिन्यू करूया. परवडणाऱ्या दरात राहायला या स्वतःच्या घरात तुमचं गृहस्वप्न साकारण्यासाठी पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स निर्मित पूजा प्रिया पार्क. कोल्हापूर शहरालगत उजगाव इथं घाटगे पाटील इंडस्ट्री समोर साकारलेल्या पूजा प्रिया पार्कमध्ये आहेत 1 रूम किचन, 1 आणि 2 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स. किंमत कमी पण बांधकाम आणि सर्वोत्तम सोयी सुविधांची हमी. अमेनिटीज मध्ये तडजोड नाही की फ्लॅट कधी मिळणार याची चिंता नाही. आजच पूजाप्रिया पार्कला भेट द्या. मनाजोगं हक्काचं घर निवडून राहायला या. संपर्क पूजाप्रिया डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड. फोन 0231 232 8299, मोबाईल 94 220 43 745. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतोय पश्चिम घाट आणि त्या अनुषंगानं इको सेन्सिटिव्ह झोन जो आता प्रस्तावित आहे या विषयावरती. सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीनं एकाच वेळेला अनेक विषय एकत्र आल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालंय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एक तर राधानगरी अभयारण्याची व्याप्ती वाढवणे, ती सुद्धा थोडी नव्हे, म्हणजे 19 किलोमीटरवरनं थेट अगदी 300-350 चौरस किलोमीटर पर्यंत, म्हणजे मला असं वाटतंय की ही 20 पटीनं वाढवलेली अशी व्याप्ती आहे. त्यामुळं अभयारण्य क्षेत्र वाढवल्यामुळे येणारे निर्बंध आणि इको सेन्सिटिव्ह झोन लागू झाल्यामुळं येणारे निर्बंध
हे दोन संपूर्ण वेगळे मुद्दे आहेत, हे आपण सगळ्यांनी समजून घेऊया. आपला लढा इको सेन्सिटिव्ह झोनच्या विरोधात असेल तर इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. आपला लढा अभयारण्याच्या विस्तारीकरणाला विरोध असेल तर आपण त्याच्याबद्दलचे काय आहेत ते मुद्दे समजून घेतले पाहिजेत. मला सुरुवातीला शुक्ला साहेब तुम्हाला विचारायचे, तुमच्या खात्याबद्दल अनेक लोकांच्या तक्रारी आहेत. आमच्याकडे बातम्या येत असताना सुद्धा फॉरेस्टचे ऑफिसर्स हे अत्यंत संवेदनशून्य असतात, त्यांना स्थानिक लोकांशी देणं घेणं नसतं. कायदा राबवण्याच्या नावाखाली सर्वसामान्य माणसांची पिळवणूक केली जाते, अशा पद्धतीचे आक्षेप वारंवार होत आहेत. तुमच्या डिपार्टमेंटबद्दल एवढा जनक्षोभ किंवा एवढा राग का? नहीं, बेसिकली क्या है कि फॉरेस्ट जो है वो उसके किनारे के जो लोग हैं या फॉरेस्ट के अंदर के जो लोग हैं वो बहुत ज़्यादा एफ्लुएंट क्लास के लोग नहीं हैं. वहाँ वो जो समाज में सबसे ज़्यादा जिनका इकोनॉमिक लेवल जो सबसे कम है वही लोग फॉरेस्ट के अंदर. पण त्यामुळे त्यांच्याकडे अधिक संवेदनशील नजरेनं किंवा अधिक त्यांच्याबद्दल दयाळू बुद्धीनं असं मी म्हणेन पाहिजे तर हा शब्द चुकीचा आहे खरं तर. पण त्या लोकांना जे वर्षानुवर्ष मोलमजुरी करून तिथे राहत आहेत आणि खऱ्या अर्थानं जंगलांचे तेच रक्षण करते, ते तिथं आहेत म्हणून त्यांनी जंगल, मगाशी जसं पाटील सर म्हटले की त्यांनी ते जंगल जपलेलं आहे, तर त्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलला पाहिजे असं वाटते का तुम्हाला? तुमचे पण जे खालचे कर्मचारी असतात त्यांच्यामध्ये जो एक उर्मटपणा आलेला आहे तो कुठेतरी थोडासा सौजन्य सप्ताह राबवण्याची तुमच्याकडे पण गरज आहे. नहीं, बेसिकली हमें लगता है कि जो फॉरेस्ट का जो पर्पज है एंड एट द सेम टाइम लोगों का जो पर्पज है वो दोनों कहीं बहुत ज्यादा जो है कॉन्फ्लिक्ट नहीं है. थोड़ा सा बस समझ करके एक बार लेने की जरूरत है. वही मैं बोल रहा हूँ कि दोनों का उद्देश्य एक ही है, एक ही है, लेकिन अपना जो आपका जो रिलेशन है कहीं मे भी हो सकता है मिसकम्युनिकेशन के कारण या थोड़ा सा कंफ्यूजन के कारण ऐसा हो सकता है. बट अदरवाइज जैसे आपका इको सेंसिटिव एरिया है, इको सेंसिटिव एरिया में फॉरेस्ट का एंड जो वहाँ के गाँव के जो लोग हैं उनका कहीं कोई कॉन्फ्लिक्ट ही नहीं है. जो मेन जो लोगों का डेवलपमेंट क्या चाहिए, उनको बिजली चाहिए, उनको रोड चाहिए, उनको पानी चाहिए, कहीं उनको जमीन चाहिए, उनको उनके जमीन पे राइट चाहिए, उनको सेहत जो है वो उसका प्रोड्यूस चाहिए. इसका कहीं इको सेंसिटिव एरिया के आने के नाते कहीं कोई निर्बंध नहीं है. देयर इज उसमें स्पेसिफिकली जो इको सेंसिटिव एरिया का जो नोटिफिकेशन 27 फेब को आया है उसमें स्पेसिफिकली लिखा है कि देयर वुड बी नो बार ऑन रिनोवेशन एंड रिपेयर ऑफ द बिल्डिंग्स. कहीं आपका कोई आपको कुछ भी करना है, आपका बनाना है, रिपेयर करना है, रिनोवेट करना है, कहीं कोई उस पे बात. तो जैसे कि आमदार अबिडकर सर ने अभी बताया कि इस बारे में आपके डिपार्टमेंट की तरफ, आपके फॉरेस्ट डिपार्टमेंट की तरफ से इसके बारे में अवेयरनेस प्रोग्राम क्यों नहीं एक्चुअली इसके बाद जो भी इको सेंसिटिव एरिया में है, इसमें जब सबसे पहले इसका कॉन्सेप्ट आया था तो इसमें कस्तूरी रंगन की रिपोर्ट में ही है कि इसका जो यूनिट है वो होना चाहिए, विलेज होना चाहिए, ठीक है, इसको डिक्लेयर करने के लिए. एंड सारे विलेजेस में पब्लिक हियरिंग भी हुई. उसमें कुछ लोगों ने हाँ भी बोला, कुछ लोगों ने ना बोला है. पुणे डिस्ट्रिक्ट के ढेर सारे ऐसे गांव हैं जिन्होंने डिमांड किया कि उनको इको सेंसिटिव एरिया में उनको इंक्लूड किया जाए. अच्छा. ऐसा भी डिमांड किया है. तो कुछ मतलब जो डिफरेंस ऑफ ओपिनियन वो हो सकता है, बट एक्चुअली जो यहाँ हमें कोल्हापुर में जो हमें दिखने को मिला है उसका मेन रीजन है कि अनफॉर्चुनेटली जो अपना राधानगरी वाइल्ड लाइफ सेंचुरी का जो इशू है वो उसी समय आ गया. लोगों को ये हुआ कि यार ऐसे ही इको सेंसिटिव एरिया जो डिक्लेयर कर रहे हैं उसमें भी ऐसे ही होगा. मतलब एक्चुअली ऐसा कंफ्यूजन ही नहीं हुआ. लोगों को एक्चुअली ऐसा लगा ही नहीं कि ये दो डिफरेंट मुद्दे हैं, उनको लगा एक ही मुद्दा है, वो हो रहा है. आपण म्हटलं की हे दोन स्वतंत्र मुद्दे, डिफरंट जरी मुद्दे असले तरी प्रॉब्लेम एक आहे. जरी आपण काही म्हणत असलो तरी इको सेन्सिटिव्ह एरिया ज्यावेळी डिक्लेअर होणार आहे, आजच्या घडीला हा 6 राज्यांमध्ये 1600 किलोमीटरची रेंज आपण पकडतो. हा जागतिक पातळीवरती सुद्धा याचं खूप महत्व आहे. हो, नक्कीच. आणि ज्या वेळेला एकदा हा डिक्लेअर झाला, आम्हाला अजून खूप ऑप्शन्स आहेत, आम्ही अजून भांडू शकतोय, आम्हाला ते भांडावं लागेल. आम्ही जर आता भांडलो नाही, आमच्या मुद्द्यांसाठी जर आग्रही राहिलो नाही, तर कदाचित एकदा डिफाईन केल्यानंतर त्या अभयारण्यातल्या आमच्या लोकांची आज अवस्था, आता आम्ही कशी लढाई करायची आहे ते आमच्या समोरचे प्रश्न आहेत. तशीच परिस्थिती होईल. काय नेमके प्रश्न आहेत अभयारण्यामध्ये? अशी परिस्थिती आहे की 350 किलोमीटरचं अभयारण्याचं नोटिफिकेशन काढलं. नोटिफिकेशन नोटिफाय झालं नाही अजून ते, पण त्या एसडीओचा रिपोर्ट हा इक्वल टू नोटिफाय अशा पद्धतीचा त्याचा एकूण अर्थ होतोय. त्या अर्थाचं 10 वर्षानंतर आज सगळ्या पद्धतीची निर्बंध चालू झाली. म्हणजे तिथं मॉर्गेज नाही, तिथं तुम्हाला कर्ज घेता येणार नाही, तिथं डेव्हलप करता येणार नाही. अगदी पेट्रोल पंपाच्या छोट्या मोठ्या उद्योगांना सुद्धा परमिशन नाही. मोठ्या उद्योग हा विषय सोडूनच द्या, पण कॉमन लाईफ सुद्धा माणसांना आता तिथे जगता येत नाही. राधानगरी शहर हे या जिल्ह्यातलं, माझ्या मतदारसंघातलं सगळ्यात मोठं शहर आहे, त्याचं एक वेगळं महत्व आहे. पण दुर्दैवाने तिथले सगळेच निर्बंध आले तर त्याला मग स्थलांतरित करणार आहात का तुम्ही? अख्खं शहर स्थलांतरित करावं. हे कशामुळे घडलं तर त्यावेळेला अशाच पद्धतीचा रिपोर्टिंग झाला, त्याला लोकांनी विरोध केला नसेल कदाचित, त्या न केलेल्या विरोधाचा फटका आज बसतोय.
आता तुम्ही त्यामुळे तुम्ही आता एकदा तुम्ही इतकं एकदा सहजपणाने तोंड म्हणता. भाजले Yes, त्यामुळे yes. आता ताक सुद्धा फुंकून आता प्यायचं. तुम्ही इतक्या सहजपणाने म्हणतात की काहीच फरक पडणार नाही. फरक खूप पडणार आहे. का असं म्हणताय की फरक पडणार नाही? इको सेन्सिटिव्ह एरिया डिक्लेअर झालाच. अहो आज आम्ही काहीतरी करून भांडू शकतोय, आज तुमच्यापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही जाऊ, पण उद्या एकदा डिक्लेअर केलं आणि मग आमची ताकद किती आणि अख्ख्या देशाची ताकद किती. कारण ह्या जगामध्ये आता जंगलाच्या शेजारी असणारे लोक खूप मायनर आहेत, पण जंगलाचा आस्वाद घ्यायला तयार असणारे लोक प्रचंड आहेत. आणि त्या सगळ्या लोकांना असं वाटतंय की हे जंगल खूप सुंदर असावं. मग आम्ही म्हणतोय की दुरून डोंगर साजरे आहेत, पण आम्हाला त्या आमच्या अडचणी त्या थोड्या क्लिअर करायलाच पाहिजेत. उद्या अजून तुम्ही आणखीन काही निर्बंध आणणार आम्ही काय करायचं आहे? म्हणजे मला या हेच सगळ्या म्हणायचंय, गोष्टींचा क्लिअरन्स झालाच पाहिजे आणि तो जर व्हायचा असेल तर तो कॅरिडॉर आहे. आज असं सुद्धा एक पर्याय देऊ शकतोय. आता उद्या सुद्धा वनमंत्र्यांबरोबर राधानगरच्या अभयारण्याच्या बाबत आम्ही जी बैठक आयोजित केली त्यामध्ये हा मुद्दा मी मांडणार आहे की अशा पद्धतीने आता मला सांगा की मुंबईमधलं जे तुमचं राष्ट्रीय बोरिवलीचं राष्ट्रीय उद्यान आहे, काय परिस्थिती आहे? ते तर अगदी नागरी वस्तीतच आहे. हो, आज तिथं काय तुम्ही इको सेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर करणार आणि काय तिथं बफर झोन डिक्लेअर करणार आहे? आम्ही आणि असं तरी म्हणत पण नाही की बाबा आम्ही कसं कसं आहे? करूया. मी असं मात्र म्हणणार की आता फॉरेस्टचा एरिया सुद्धा इतका आहे आपला, प्रादेशिक फॉरेस्टचा जो एरिया आहे तो सुद्धा जर आम्ही सेफर साईडला ठेवला इको सेन्सिटिव्ह एरियामध्ये तर प्रचंड काम आहे. नाही पण मला मुळात एक म्हणायचंय की अभयारण्य क्षेत्र आणि इको सेन्सिटिव्ह झोन यांचा परस्पर काही संबंध आहे का? नाही. काही नाही संबंध. त्यांचा संबंध नाही. त्यामुळे मुंबईतील संजय गांधी बोरिवलीचं जे काही उद्यान आहे त्याचा आणखीन इको सेन्सिटिव्ह झोनचा संबंधच येत नाही. बरोबर, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा तुम्ही जो म्हटला अगदी योग्य मुद्दा आहे की ज्या वेळेला अभयारण्याच्या व्याप्तीमुळे अनेक निर्बंध आले तशाच पद्धतीनं काही छुपे निर्बंध नंतर येऊ शकतील इको सेन्सिटिव्ह झोनच्या माध्यमातून. म्हणूनच आपला प्रयत्न आहे की इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे काय हे नेमकं समजून घ्यायचा आणि समजावून द्यायचा. तुम्ही म्हणता हा मुद्दा की स्थानिकांचे अधिकार कायम अबाधित राहिले पाहिजेतच, त्याच्याबद्दल दुमत नाहीये, पण असे कोणते अधिकारांवरती गदा येईल असं वाटतंय? एक पार्ट आहे. आता जे मगाशी आपण बोलतोय त्याप्रमाणे 5 आजच्या मेजर ऍक्टिव्हिटीजला बॅन येईल, ठीक आहे. त्या 5 मेजर ऍक्टिव्हिटीशी तिथल्या कॉमन माणसाचा काही काही संबंधच संबंध नाहीये. नाही. त्यामुळे आज प्रत्येक जण तुम्ही सांगितलेल्या पहिल्या मुद्द्यावर होयच म्हणतील. उद्या तुम्ही आमच्या अप्रत्यक्ष ज्या पद्धतीने कोणतरी सुप्रीम कोर्टात गेला, सुप्रीम कोर्टाने एखादं जर काही चालू केलं तर आणखी या गोष्टीला निर्बंधांना त्याला कोण ऐका. त्यांच्या मनातली भीती आहे, लोकांची भीती आहे. माझा मुद्दा हा तिथल्या सगळ्या नागरिकांचाच बरोबर की आम्हा मंडळींना उद्या सुद्धा तुम्ही एकदा डिफाईन केलं की तुम्ही नोटिफाय केलं की आम्ही त्यामध्ये आलो, कुठेतरी कोणतरी जाणार कोर्टात, कुठेतरी काहीतरी होणार, त्या सगळ्याचा परिणाम असा होणार की आम्हा मंडळींना तुम्ही त्याच्यामध्ये कॉमनली सगळ्यांना इन्क्लूड करणार आहे आणि मग त्याचे सगळे रिस्ट्रिक्शन्स असे होऊन बसतील की आम्ही कितीही जरी म्हटलं आणि किती ओरडलं तरी काहीच पर्याय असणार नाही. आमचा ऑप्शन आता आम्ही लढाई करायची म्हणतोय ती एवढ्याच मुद्द्यावर करतोय की आज आपलं प्रादेशिक फॉरेस्ट जे आहे, आपल्या हक्काचं फॉरेस्ट आहे, ते सुद्धा जर तुम्ही ह्या नोटिफाय एरियामध्ये टाकलं तर प्रचंड काम होणार. यातलं 70% काम सहज होऊन जाते. आणि हे जर 70% काम झालं तर आम्हाला कॉमन माणसांना तिथली शेती करता येईल, तिथं त्यांना निवांतपणाने त्यांचं आयुष्य जगता येईल. जंगलाचं नुकसान करणं हे तिथल्या शेजाऱ्याचं कधीच काम नाही. त्या जंगलाच्या आस्वादावर तो राहत असतो तो, कारण तो जंगल आणि तो हे एकमेकाचे अतिशय जवळचं नातं असणारे हे सगळे घटक आहेत. त्यामुळे तो भाग येणार नाही. पण आता जर या पद्धतीच्या लढाईमध्ये फक्त 5च मुद्दे आहेत, त्यामुळे तुम्ही कशाला घाबरताय असं जर म्हटलं, मुद्दा एकच येणार. आजचे 5 मुद्दे उद्या 50 झाले तर त्याला आज मला सांगा की आंबेडकर साहेब, मग तुमचा इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध आहे? इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध असला नाही. इको सेन्सिटिव्ह झोनच्या मधनं आम्ही आमची जी गाव आहेत त्या गावांमधला फॉरेस्टचा एरिया, फॉरेस्टचा एरिया, कारण प्रत्येक गावामध्ये फॉरेस्टचा एरिया खूप आहे आणि तो सगळा एरिया जरी तुम्ही घेतलात आणि तो इको सेन्सिटिव्ह एरिया, इको सेन्सिटिव्ह एरिया म्हणून तो सगळा फॉरेस्टचा एरिया जर घोषित केला तर 80% काम तुमचं हलकं होणार आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की नागरी वस्ती वगळा एवढं तुमचं म्हणणं काम झालं, बाकी नाही. त्या या मताशी मी पण सहमत आहे. क्रिस्टल क्लिअर झाला. इको सेन्सिटिव्ह झोनला तुमचा विरोध नाहीये. तुमचं म्हणणं आहे की त्या इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये जी गावं येत आहेत ती सगळी गावं त्यातनं वगळा. बरोबर. आता त्याच्यातला मी दुसरी बाजू एक सांगतो की 2 महत्वाचे कायदे आता नव्याने आलेले जे कायदे आहेत. एक वन्यजीव संरक्षण ह्याच्यामधला जैवविविधता संरक्षण कायदा, बायोडायव्हर्सिटी ऍक्ट, याच्यामध्ये गाववार जैवविविधता मंडळ स्थापन करायची आहे. आणि ज्या ज्या एरियामध्ये आता आमदार साहेब म्हटले ते फार महत्वाचं आहे की प्रत्येक ज्या ज्या गावाच्या हद्दीमध्ये वनक्षेत्र आहे तिथं वन समिती फॉर्म करायची. या इकॉलॉजिकल ऑलरेडी आहे. हा, पण त्याचे सुद्धा अजून काय अधिकार आहेत
त्याचं काम कसं चाललं पाहिजे हे अजूनही लोकांना काय झालं माहित उदय नाही. मध्ये काय, तुम्ही आमदार साहेब किंवा तिथले स्थानिक गावकरी हे जेवढं याच्याबद्दल भरभरून बोलताय तेवढं वन खातं बोलत नाहीये. हा मोठा प्रॉब्लेम आहे त्यातला. नाही म्हणजे मला याच्यात एकच फक्त वन खातं केवळ कागदावरचे नियम घेऊन काम करते का? जब एक्चुअली जैसे प्रोटेक्टेड एरिया जब आप डिक्लेयर करते हैं तो वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन एक्ट जो है 1972 वो उसको डील करता है. ठीक है. नहीं सर, क्या हुआ है अभी इनके हिसाब से कि वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन तो होना ही चाहिए, लेकिन वहाँ का जो आम आदमी है उसके प्रोटेक्शन के बारे में क्या? इनका मैं थोड़ा सा उसमें एक्चुअली बेसिक जो पर्पज है ना वो वाइल्ड प्रोटेक्टेड एरिया का जो पर्पज है और इको सेंसिटिव एरिया जो है ना उसका जो पर्पज है वो पूरा अलग अलग है. एक ही तरफ जा रहे हैं लेकिन एक ही नहीं है. जैसे जब आप इको सेंसिटिव एरिया जो हम डिक्लेयर करते हैं वो इन्वायरमेंटल प्रोटेक्शन एक्ट के अंतर्गत करते हैं, वो वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन एक्ट के अंतर्गत नहीं करते हैं. इन्वायरमेंटल प्रोटेक्शन एक्ट के अंतर्गत जो हम इको सेंसिटिव एरिया डिक्लेयर करते हैं उसका केवल एक पर्पज है, पोल्यूशन लेवल में कमी करना. दैट्स ऑल. अच्छा, ओके. केवल आणि म्हणून उस एरिया में पोल्यूशन जो है, जो डिग्रेडेशन है, जो इकोसिस्टम डिग्रेडेशन है वो कम करना, उसको मतलब आणि म्हणून उत्खननाला बंदी आहे. तेवढाच तो मुद्दा आहे. इसीलिए. वायू प्रदूषण आणि जल प्रदूषणाची मात्रा कमी करणे तसं एवढा असेल तर मर्यादित मुद्दा आहे काय. आणि मी आता मगाशी बोलताना जो मुद्दा होता की हे तसं असेल तर तुमचा विरोध थोडासा कमी व्हायला पाहिजे. जैवविविधता समित्या, मी फक्त पुढे करतो, जैवविविधता समित्या आणि ह्यांच्या ज्या वन समित्या ज्या आहेत याच्यामध्ये माझ्या दृष्टीने साहेब या वेस्टर्न घाटमध्ये आत्ता इतकी महत्वाची काही औषधी वनस्पती आहेत. मागे आपल्याकडं नरक्याची गोष्ट आपल्याला माहित आहे सगळ्यांना, तर इतक्या महत्वाच्या आहेत. माझं म्हणणं असं आहे की साहेब जैवविविधता समित्या स्थापन झाल्यानंतर त्या संपत्तीवरती आमचा म्हणजे तिथल्या गावातल्या स्थानिकांचा अधिकार आहे, तिथल्या भूमिपुत्राचा, तिथल्या नागरिकाचा अधिकार आहे. आणि मग त्याचं कलेक्शन करणं म्हणजे तिथं काय समजा शिकेकाई आहे तर शिकेकाई गोळा करून आणणं, ती विकणं आणि त्याचे पैसे ग्रामपंचायतीने घेणं हे आमचे अधिकार आहेत. हे अजूनही उत्पन्नाचा एक नवीन स्रोत तयार होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट त्याच्यावरती मी तर म्हणतो जिओग्राफिकल इंडेक्सिंग करून की त्याचे पेटेंट सुद्धा आम्ही घ्यायला पाहिजेत. जसं हळदीचा पेटेंट आहे तसं वेस्टर्न घाट मधली जी महत्वाची वन औषधं किंवा जे हे आहेत, मूळ बियाणं आहेत, मूळ वानं जी आहेत त्याचे पेटेंट्स आपण घेतले पाहिजेत. त्या गावाचा त्याच्यावरती अधिकार असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट भविष्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेऊया, आपण खूप भाग्यवान आहोत, खूप सुदैवी आहोत वेस्टर्न घाटमध्ये राहायला मिळालं. आणि याचा पुढच्या पिढ्यांना आज तुमच्या डोळ्यासमोर कुठलंही उदाहरण मी देऊ शकत नाही, हे खरं आहे, पण भविष्यामध्ये ही जैवविविधताच तुम्हाला तारणारी एक मोठी गोष्ट आहे, म्हणजे मोठी बँक आहे. हे म्हणतात आम्ही भाग्यवान आहोतच, पण यांची दुखणी काय समजून बोलतो सर. आता प्रॅक्टिकल आणि पिन पॉइंटेड मला सांगा. सरांनी मग सांगितलं की यांचं रस्त्याला कोणतंही बंधन नाही. सर अनेक तुम्ही आमच्यावर या, आमचे रस्ते यांनी किती थांबवले तुम्हाला दाखवतो. कोणी फॉरेस्ट डिपार्टमेंट सर, गावाच्या शेजारी खाजगी मालकीच्या जमिनी आहेत, तिथं डांबरीकरण आणि यांच्या एरियामध्ये सर सगळे खडक दगड. आता तिथून प्रवास करत असताना काही लोकांच्या म्हणजे कमरा गेलेल्या आहेत, ते अजिबात येऊ दिलं नाही. अगदी मोठ्या अगदी इथं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना आर पाटलांनी हा दाजीपूरचा रस्ता सर धरला. ह्या खात्यानं सर कारुड्यापासून दाजीपूरपर्यंत रस्ता करू दिला नाही. 3 महिने सर रस्ता पडला. हे लोक ज्यावेळी हातात खोरं घेऊन उठले त्यावेळी हे लोक थांबले सर. हे दाखवतात एक पण करतात तेच. स्लो पॉइझन आहे सर हे, तिथले माणसं जगणार नाहीत सर. पण मग तुमचं म्हणणं आहे की आताचा जो हा आपण नवीन योजनेबद्दल बोलतोय इको सेन्सिटिव्ह झोन, त्याच्यामुळे अजून निर्बंध वाढतील सर. तो रद्द झाला पाहिजे, त्याची गरजही नाही. त्याच्यात तुम्हाला 19 कसं आहे पाटील सर की तो रद्द झाला पाहिजे तुमचं म्हणणं आहे. आणि तो का असला पाहिजे ना, क्षेत्र किती पाहिजे होतं. छत्रपती शाहूराजांच्या काळामध्ये इतकं असताना 19 चौरस मीटर होतं, आता ते 350 झालंय. अजून बी तुम्हाला आता प्रत्यक्षात तसं पाहिलं. पण तुम्ही एक मिनिट थांबवतो, केवळ इमोशनल होऊन नका चर्चा नाही सर. कसं आहे आपल्याला एक मिनिट परत आपण या चर्चेतून सुद्धा लोकांना मिसगाईड करतोय असं वाटायला नको. मी तुम्हाला अगदी नक्की सांगतो की आता भारताला 33% जंगलाची गरज आहे, आपल्याकडे फक्त 18% आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं सुद्धा 22% जंगल आहे, 33%कडे आपण जायचं आहे. 11%ची आपल्याला रिक्वायरमेंट आहे. मगाशी आमदार काय आहे, एकीकडे नागरी वस्ती वाढतीये, लोकशा वाढतीये, मग जंगल पण वाढलंच पाहिजे. ऍट द सेम टाइम स्थानिकांना त्रास होता कामा नये या भावनेशी सहमत आहे. याच्यातून आपल्याला सुवर्ण मध्य काढायचं. शेवटपर्यंत मी तुम्हाला नक्की एक सांगतो, इथं आपण बसलेलो सगळेजण शेवटच्या माणसाच्या साठी आहोत, यात काही शंका नाही. त्याला सोडून काय पण जाणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट, बाहेरून येणारा सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, हे सगळं नद्यांच्या उगमाचं क्षेत्र आहे. इथंच जर सगळ्या नद्या नसल्या तर खाली काय होईल ह्याच्याबद्दल आपल्याला माहित आहे. जो 1-2 उदाहरणं नावं घेऊन उल्लेख करायला हरकत नाही. लवासा, आंबे व्हॅली सारखं जे झालं तसं जर आपल्याकडे झालं तर आपल्याला खूप मोठं काहीतरी
किंमत द्यावी लागेल. आणि म्हणजे तुम्ही मगासपासून शाहू महाराजांचा खूपदा उल्लेख केला. शाहू महाराजांच्या माफ करणार नाहीत ते, म्हणजे ही चूक आपण केली तर माफ करणार नाही. माझं म्हणणं असं की आपला जो विरोधाचा जो मुद्दा आहे की तो मगाशी आमदार साहेबांनी म्हटलं होतं, गावठाण किंवा त्याच्यातला गावाचा जो भाग आहे हा त्याच्यातनं वगळला गेला पाहिजे, या मताशी मी 100% सहमत आहे. आणि आपण तुम्हाला काय अडचण नाही. आणि दुसरी गोष्ट, तो झालाच नाही पाहिजे असं आपण नुसत्या घोषणा दिल्या. एक सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. नाही, माझं म्हणणं असं आहे की या देशामध्ये अनेक बुद्धिमान माणसं असतात की ज्यांना पर्यावरणाची आणि सामान्य माणसाची पण काळजी असते. त्यांनी नेमकं काय म्हटलंय हे आपण समजून घेऊया. आपण नुसताच विरोध करून त्या आणि दुसरी गोष्ट अशी, तुमची जी जेन्युइन प्रॉब्लेम आहे अडचण आहे ते समजून घेतलं पाहिजे. माझं म्हणणं फॉरेस्ट डिपार्टमेंटची आमदार साहेबांसारखे लोकप्रतिनिधी आता म्हणजे माझं आमदार साहेबांना साहेब पहिल्यांदा भांडण आपण काढलं पाहिजे, हे मराठीत का केलं नाही, आमच्या शेवटच्या माणसाला का कळलं नाही. 60 दिवसाची मुदत होती की नाही, मराठीत कळलं नाही. या लोकांनीच खूप जागरूकपणाने ते ऑब्जेक्शन्स केली, त्यानंतर लोक जागे झाले. माझं म्हणणं काय म्हणजे माझी विनंती आमदार साहेब, या निमित्तानं तुम्ही पुढाकार घ्या आणि याच्याबद्दलची जनजागृती आणि लोकांमध्ये अवेअरनेस करण्यासाठी मोहीम उघडूया. आम्ही त्यासाठी प्रयत्न करू. 2 लाईनवरती, कारण आज शेवटी भुदरगड, राधानगरी हे 2 तालुक्यामध्ये म्हणजे खासदार धनंजय महाडिक यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला होता. तेही या इको सेन्सिटिव्ह झोनमुळे सामान्य माणसाला विरोध होत असेल तर ते चालणार नाही, खपून घेतलं जाणार नाही असं सांगितलेलं आहे. त्यामुळे सामान्य माणसाला त्रास होऊ नये या मताशी सगळे सहमत आहेत. पण ऍट द सेम टाइम इको सेन्सिटिव्ह झोन होऊच देणार नाही असं म्हणणंही मला वाटतं. म्हटलं जरी आपण तरी उद्देश असा की त्याची काही गरज आता एवढं क्षेत्र आम्ही तुम्हाला पाठीमागची भावना नाही भावना तुमची समजते, गरज आहे. मी याच्यातला एक मध्यस्थाची भूमिका त्याची गरज आहे. नाही गरज कालपर्यंत नव्हती आणि आजच काय काय असं नसतो. गरज ही गोष्ट अशी आहे की जी काळानुसार बदलत जाते आणि वाढत जाते. मी काय म्हणतो, त्यामुळे ती गरज कधी निर्माण 2006चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. माझं काय म्हणणं, तुमचं जे म्हणणं आहे ती गरज आहे किंवा नाही याला चॅलेंज आपल्याला सर्वोच्च न्यायालयात करता येईल. 100% लोकशाहीमध्ये नक्की चॅलेंज करता येईल. पण आपला ते हे इथं काहीही जैविकता नाही, इथं अमुक नाही, इथं याचा उपयोग नाही. हे 67% 50 लाख लोक लहरतात हे त्या रिपोर्टनेच म्हटले. नाही, पण उद्या मी थांबवतो. मला यांच्याकडनं काही प्रश्न विचारायचे, यांच्याकडनं म्हणजे लोकांच्या भावना समजून घेऊन. मुळात अशा पद्धतीचे रिपोर्ट करताना प्रत्यक्ष रूटवरती, प्रत्यक्ष फील्डवरती येऊन त्याचा अभ्यास केला जातो की केवळ AC केबिनमध्ये बसून रिपोर्ट केला जातो, याच्याबद्दल लोकांच्या मनात एक शंका असते. दुसरा मुद्दा आहे, कोल्हापूर जिल्ह्यातले जवळपास 184 गावं या इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येणार, बरोबर आहे ना? बरोबर. 184 की 284? 184, बरोबर ना? 184 पैकी राधानगरी आणि भुदरगड या 2 तालुक्यामधली 70% गाव आहेत, बरोबर आहे? ह्यातली जास्ती करून गाव आहेत ती. अशा परिस्थितीमध्ये इथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन हा जोपर्यंत जेव्हा तुम्ही काही मोठा इको सेन्सिटिव्ह झोन तयार करणार म्हणताय त्यावेळेला या लोकांशी संवाद साधण्याची जबाबदारी सरकारची पण नव्हती का? होतीच की. मग सरकारनं काय केलं? सरकारने काय केलं हाच प्रश्न आता आपण पहिल्यांदा उपस्थित करायला वेळ येते. म्हणजे आज लोकांच्या ज्या शंका आहेत त्या निर्माण करण्यामध्ये सरकार जबाबदार. अगदी अगदी 100% मान्य, सरकार जबाबदार. या गोष्टींची सुरुवात ही खरं म्हणजे लोकांना माहिती देऊनच करायला पाहिजे. अगदी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा एखादा कायदा करतो, याचं साहेब कायद्याबाबतची आपण चर्चा करतो. इंग्रजी आणि हिंदीमध्ये हे आलं, हे ते ऑनलाईन टाकलं, तुम्ही टाकलंय, मेलवर तुम्ही तक्रार मागवल्या. मला आठवतं, मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला राधानगरीतली ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर मी भुदरगडमध्ये, मी आजऱ्यामध्ये स्वतः फोन केले, ग्रामसेवकना, सरपंचना फोन केले आणि त्यांना सांगितलं, तिथल्या बीडीओना सांगितलं की कंपल्सरी तुमचे ऑब्जेक्शन्स तुम्ही क्रिएट करा, कारण त्यांना माहितीच नव्हतं. म्हणजे इतका नाही, म्हणजे मी तर सांगतो या निमित्तानं आंबेडकर साहेबांसारखा एक सुशिक्षित लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळालेले आहेत म्हणून, नाहीतर अनेक लोकप्रतिनिधींना सुद्धा ऑनलाईन बघणं, त्याच्यावरती ऑनलाईन हरकत देणं माहित असं नाही. म्हणजे त्या वाड्या वस्तीवरच्या सर्वसामान्य गरीब माणसाला तर काय माहित असणार. आता आमदार साहेब इथं समोर आहेत, ज्या वेळेला 19 वरनं 356 झालं त्यावेळेला हे जर त्यावेळेला तत्कालीन कुणी आमदार किंवा जे होते त्यांनी जर लक्ष घातलं असतं तर ते थांबता आलं असतं. अगदी माझा मुद्दा सरळ आहे. आता आमदार साहेब लक्ष घालतायत, म्हणजे लोकशाही त्रासदायक वाढले, लोकांना ते त्रासदायक अभयारण्य व्हायला शेवटी जगणार आहे तिथल्या स्थानिक माणसांना त्याचा फटका बसतो म्हणून साहजिक आहे. आता तुम्ही म्हणताय म्हणून आता चालेल आपली चर्चा, एक निष्कर्ष एक काढाय, तिकडेच आपण निघालो. आता शेवटची 5 मिनिटं राहिली, आता आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे. पंचायत समितीकडून खूप योजना आता सर मिळतात, लोक त्याच्यावर अवलंबून आहेत. वेगवेगळ्या कॅटेगरी मधल्या लोकांना वेगवेगळ्या योजना मिळतात सर, आणि तो त्यांचा हक्क आता सांगितलाय
आता घरकुल योजना ही कोणासाठी असते? खरोखर ज्याचं उत्पन्न दारिद्र्य रेषेखालचं असतं अशा लोकांच्याकडून, या प्रतिनिधींच्याकडून जाऊन परत तिथकडून ते मंजूर करून याला खूप वेळ जातो, 4-5 महिने पण जातात आणि पावसाच्या अगोदर घरं पण बांधावं लागतात सर. ती घरकुलं सुद्धा आमची BDOंच्याकडून पत्र जाऊन, या अधिकाऱ्यांचं पत्र आहे आमच्या BDOना की घरकुलं तुमची इथून पुढे आमच्या परिसरात द्यायची नाहीत. नाही ते जी पत्र हे पुन्हा तो मुद्दा आहे, तो माझ्यामध्ये अभयारण्याशी संबंधित निगडीत, तो इको सेन्सिटिव्ह झोनशी नाहीये. पण ती गावं आमच्यात आलीत ना. नाही म्हणजे आता आपल्या लढ्यात ती घरं आमच्या इको सेन्सिटिव्ह मध्ये आलीत ना. पाटील सर आपण 2 मग भाग करूया. काय 184 गावांमधले अभयारण्यात ग्रस्त असलेली 184 पैकीची गावं आणि अभयारण्याच्या बाहेर असलेली गावं, असे 2 मुद्दे झाले. बरोबर. आता 184 अभयारण्यग्रस्त जी गावं आहेत त्याच्याबद्दल आमदार साहेबांच्या मदतीनं आपण राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला याच्याबद्दलचे मुद्दे मांडता येतील. खासदार साहेबांच्या मदत सुद्धा घेता येईल आपल्याला, एक बाजू. आणि दुसरी जी आहे इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह एरियाची. माझा मुळात सर मुद्दा असा की जी गावं अभयारण्यात ऑलरेडी आहेत ती इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह मध्ये कशाला दाखवलीत? असं जर झालं असेल ती जी कॉमन आहेत ती वगळली जातील. ती वगळली जातील. तिथं तो भाग आहे, काही असे आलेत म्हणजे त्या रिपोर्ट मध्ये पण इको सेंसिटिव एरिया जो रिपोर्ट बना है, जो अपना कस्तूरी रंगन जो रिपोर्ट है, उन्होंने उसको रखा है कि उसमें ज्यादा से ज्यादा जो एरिया है जो प्रोटेक्टेड एरिया रखे के, और सारे जो प्रोटेक्टेड एरिया है उसको कंटिन्यू करने के लिए ये इको सेंसिटिव एरिया है. अच्छा. इट इज नॉट कि आपको एरिया बढ़ाना है, जो मतलब जहाँ ये सारे नियम कानून लगेंगे उसको एरिया को नहीं बढ़ाना है. जो ऑलरेडी एरिया है उसको, जो फ्रेगमेंटेड है, जो उसको कंटिन्यू करना है, उसके लिए ये है. तो इसलिए ज्यादातर जो हमारे जो भी इको करीब 60,000 स्क्वायर किलोमीटर का जो एरिया है इसमें कस्तूरी रंगन रिपोर्ट में, उसमें महाराष्ट्र में जो एरिया है उसमें ज्यादातर जो है प्रोटेक्टेड एरिया है, जो वर्ल्ड हेरिटेज साइट्स है वही है. अच्छा. और उनके बीच में चूंकि उनको कनेक्ट करना है, इसलिए क्या नाम है, कुछ और एरिया. और जैसे कि आपने कहा कि आपका मेन मोटो है प्रिजर्वेशन ऑफ एनवायरमेंट. एनवायरमेंट को कोई तकलीफ ना हो, इसलिए आप ये इको सेंसिटिव जोन बना रहे हैं. बराबर है ना? पोल्यूशन कंट्रोल करने, वायु प्रदूषण आणि जल प्रदूषण रोकण्यासाठी. आप कोल्हापुर का पिछले मैं देख रहा था, पिछले 2001 से 2015 के बीच में जो स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट है, जो उसमें रिपोर्ट आता है डेंस फॉरेस्ट, वेरी डेंस फॉरेस्ट, मॉडरेटली डेंस फॉरेस्ट, इस हिसाब से रिपोर्ट आता है. उसमें जो वेरी डेंस फॉरेस्ट है, जिसको एक्चुअली जब हम लोग किताब में पढ़ते थे किसी हिसाब से, और हमारे दिमाग में जो ध्यान लगता था कि ये वेस्टर्न घाट होगा, यहाँ आने के पहले उस फॉरेस्ट में करीब 40 स्क्वायर किलोमीटर का एरिया का कमी आया है कोल्हापुर एरिया में, कोल्हापुर रीजन में. अच्छा. ठीक है, वेरी डेंस फॉरेस्ट कमी आया है. कमी आया है. तो आप मतलब अगर आप, और ये आपका जो भी आपका वेस्टर्न घाट का जो यूनेस्को का वर्ल्ड हेरिटेज साइट जब डिक्लेयर हुआ था, तो उसमें जब आप डिक्लेयर करते हैं तो उनकी तरफ से कुछ ऑब्लिगेशन आपको मिलता है कि इसको आप प्रोटेक्ट करने के लिए फ्यूचर में भी ये रहे, आप क्या क्या करेंगे. उसमें ऑब्लिगेशन है कि ये आपको ये करना है. अच्छा. और उसके हिसाब से इट इज योर इंटरनेशनल ऑब्लिगेशन कि आपको इसको इस पूरे एरिया को कंजर्व करने के लिए एक प्लान बनाना है. मुझे लगता है कि इसको जो हमारा, क्योंकि सबसे पहिले पूरा जो एरिया उद्यामध्ये का हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे सांगताय, पण आपल्या वाड्या वस्त्यावरचा जो अत्यंत गरीब अशिक्षित माणूस आहे त्याला त्याचं महत्व कळत नाही आहे. आणि ऍट द सेम टाइम या माणसाच्या ज्या अडचणी आहेत, जगण्याची त्याची जी लढाई आहे, तो कशा पद्धतीने जगतोय, त्याला काय अडचणी आहेत हे यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. खरा प्रॉब्लेम हा इथं आहे. हे कम्युनिकेशन जेव्हा होईल तेव्हा मला वाटतं की इको सेन्सिटिव्ह झोन असेल किंवा अभयारण्याचं विस्तारीकरण असेल, या दोन्ही मधले जे काही अडथळे आहेत ते दूर होतील. ह्याच्यात फक्त आणि फक्त मिसकम्युनिकेशन, मिसअंडरस्टँडिंग आणि कम्युनिकेशन गॅप या 3 गोष्टी आहेत. आणि मोर्चे निघतील आपल्याकडे. काय आहे कोल्हापुरामध्ये किंवा राधा सगळे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आंदोलनातून नेतृत्व हे आपल्याकडची एक प्रथा आहे, पायंडा आहे, आणि त्यामुळे आंदोलन करत राहायची अशी काही आता एक मानसिकता होत चाललेली आहे. आंदोलन वाईट असत नाहीत, परंतु आंदोलनातून काही ना काही आउटपुट आलं पाहिजे, निष्कर्ष आलं पाहिजे. आपला आजचा उद्देश तोच आहे. आपण करूया. नाही, आजचा उद्देश तोच आहे की आउटपुट काय ते आलं पाहिजे. आंदोलनातनं नेतृत्व तयार करण्याची हौस भागवणारे अनेक लोक असतात, पण ज्यांच्या जगण्यालाच काही मर्यादा येणार असतील तर त्यातनं जी आंदोलन तयार होतात त्यातलं हे आंदोलन नक्कीच. आणि म्हणून तो सर्वसामान्य माणूस विदाउट ट्रॅक्टर, विदाउट ट्रॉली आला होता. त्यासाठी त्यांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनातला मूळ गाभा असा आहे की आम्हाला सुरक्षित पद्धतीनं स्वच्छंद जगू द्या. याच्या पलीकडे त्यांचा उद्देश दुसरा काय नाही. त्याला 2 गोष्टी कराव्या लागतील. एक असं आहे की इको सेन्सिटिव्ह एरिया जो डिफाईन आपण करतोय त्या इको सेन्सिटिव्ह एरियामधल्या सगळ्या गोष्टींबाबत क्लेरिफाय करत आपण गेलंच पाहिजे.
ते करत असताना जगाचं आज पर्यावरण ग्लोबल वॉर्मिंगचा विषय जगातला खूप मोठा गंभीर आहे. तुम्ही जे सांगताय कोल्हापुरातलंच हे आपलं जंगल कमी व्हायलंय, देशातलं आणि जगातलंच सगळं जंगल कमी व्हायलंय, खूप नागरीकरण वाढलंय, खूप मोठ्या समस्या आहेत आणि त्याच्यामुळे अजूनही प्रचंड निर्बंध टप्प्याटप्प्याने येत राहणार. कदाचित पुढच्या पिढीला आमच्यापेक्षा सुद्धा प्रचंड अडचणीला सामोरं जावं लागेल. आता जे गायकवाड सरांनी सांगितलं की आपण खूप भाग्यवान आहोत, पण आमच्यातल्या लोकांना सुद्धा जंगल बघायला जावं लागेल अशी भविष्यातली परिस्थिती तयार होईल, ही वास्तविकता आहे. पण त्याबरोबर तिथल्या माणसांच्या समस्यांचा वेध घेऊनच आपल्याला हे सगळं करावं लागेल. ते जंगलाची नासधूस करायला निघालेत काय? नाही, ते जंगलाचं रक्षणच करतात. जंगल पण हवंय आणि त्या जंगलात राहणारा तो माणूस आहे, त्या माणसांचं सुद्धा संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून हे मोर्चे किंवा ECA तुमचा जो ESA जो विरोध आहे इको सेन्सिटिव्ह एरियाला, त्याच्यातून मगाशी तुम्ही बोललेलं एकच वाक्य अत्यंत महत्वाचं आहे की अभयारण्याचा परिणाम असा आहे की उद्या ताक सुद्धा फुंकून हे आम्हाला प्यावंच लागेल. जर नाही ताक सुद्धा फुंकून पिलं तर पुढची पिढी इथल्या सगळ्या लोकांना माफ करणार नाही. जंगल 30 सेकंद पाटील सर तुमच्यासाठी, वेळ संपलेला आहे. आता मला एक सांगायचं की तुम्ही म्हणाला की नेतृत्व या बंडखोरीतनं आंदोलनात नेतं. हे आंदोलन आहे ते कुठल्या नेत्यांचं नव्हतं, कुठल्या पक्षाचं सर नव्हतं. हे आंदोलन होतं तो तिथं त्या मातीत हळूहळू गाडला जाणाऱ्या माणसाचं होतं सर, हे मात्र विसरू नका. 100% गायकवाड सरांना जी विनंती आहे, तुमच्याबरोबर मी काम केलेला माणूस आहे, आम्ही त्यांच्यावर राहूया. आणि तुमच्या आंदोलनाला विरोध नाहीये. मुद्दा एवढाच आहे, आपला आजचा मुद्दा काय होता की आपल्याला ज्या गोष्टींची भीती वाटतेय ती भीती अनाठाई नाही ना, एकदा तपासून घेऊया. दुसरी गोष्ट, जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स दूर कसे होतील, सॉल्व्ह कसे जातील, आपण सोल्युशनचा विचार करूया. त्या दृष्टीनं आज मी यांना मुद्दाम बोलवलं की ज्या गोष्टींची तुमच्या मनात भीती आहे की आम्हाला आमच्या जागेची खरेदी विक्री करता येणार नाही, हा कायदा असं म्हणत नाहीये. कुठला? इको सेन्सिटिव्ह झोनचा. मी पुन्हा एकदा सांगतोय, तुम्हाला अशी भीती वाटत होती की आम्हाला बांधकामाला परवानगी मिळणार नाही, हा कायदा असं म्हणत नाहीये. तुम्हाला असं वाटत होतं की तिथे आम्हाला कुठल्याही पद्धतीचं नवीन व्यवसाय सुरू करता येणार नाही, हा कायदा असं म्हणत नाही. एक्सेप्ट उत्खनन, खनिकर्म, त्याला तुम्हाला विरोध आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला तिथे तुमचा संपूर्ण जे काही अधिकार आहेत ते तुमचेच असणार आहेत. तुम्हाला तिथे आनंदानं बागडता येणार आहे. मगाशी आमदार साहेब म्हणे त्यानुसार तुमचे सर्व अधिकार याच्यामध्ये अबाधित ठेवलेले आहेत. आता मुद्दा राहिला तो अभयारण्य विस्तारीकरणाचा. त्यासाठी पुन्हा एक मी आपण संवाद प्रतिवादचा एपिसोड करूया. केवळ आणि केवळ अभयारण्य विस्तारीकरण, त्याच्यामध्ये असलेले हर्डल्स, त्याच्यामध्ये असलेले प्रॉब्लेम्स, त्याच्यामध्ये असलेले काही जे काही निर्बंध आहेत, या सगळ्यावरती हा वेगळा विषय आहे. आज आपण जेव्हा इको सेन्सिटिव्ह झोन बद्दल बोलतोय ते मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच, आपण जेव्हा विरोध करतोय त्यावेळेला नेमके त्याच्यामध्ये काय तपशील आहेत हे समजून घेतले पाहिजे. त्या कायद्यामध्ये, त्या योजनेमध्ये काय प्रस्तावित केलं समजून घेतलं पाहिजे. आज आमचा हाच प्रयत्न होता. उद्या शेवटी एक दोन सेकंदात किंवा 20 सेकंदात काही बोलणार आहे का? नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की हे जे 4 मुद्दे आपण मागासपासून बोललो, या 4ही मुद्दे आपण आपला एक प्रयत्न सगळ्यांनी मिळून करूया की शेवटच्या माणसापर्यंत हे सांगूया. आणि दुसरं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, शेवटच्या माणसापर्यंत सांगणं कदाचित आपल्याला फार सोपं आहे, पण केंद्र सरकारपर्यंत आपलं म्हणणं तांत्रिकदृष्ट्या कायद्याच्या चौकटीत राहून केवळ निवेदन दिलं असं नको, तर का नको आणि का हवं किंवा हे आम्हाला हवं आहे असं, म्हणजे आपण म्हणायचं असलं किती 70% आम्हाला नको आहे, 30% आम्हाला हवं आहे असं म्हणायचं असलं तरी म्हणूया, पण ते व्यवस्थित शास्त्राच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून आपण ते प्लीड करायचा सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. म्हणजे दोन्हीचा एक सुवर्णमध्ये राहील की जेणेकरून शेवटच्या माणसाचा जो अन्याय इथं होतोय, आणि मी त्यातला ज्या अन्यायाचं एक कारण आहे की हा व्यवस्थेमधला किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि याच्यामधला जो काही जो दुस्वासाचा अंतर आहे हे कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा संवाद वाढवला पाहिजे. आणि मला असं वाटतं की एक अभ्यासक म्हणून 100% की याचे दोन्ही बाजू आणि त्याच्यामधून आपल्याला काय पद्धतीने मांडणी केली पाहिजे ह्याच्यावर मला असं वाटतं की मग असे आमदार आबिटकरांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला होता. तो मुद्दा घेऊन मी थांबतो की विकासाला विरोध नाही, जंगल संपत्तीला वाचवण्याला विरोध नाही, पण त्याच वेळेला तिथल्या स्थानिक माणसाला मात्र उद्ध्वस्त करू नका. आणि त्याच्यासाठी सिंपल मागणी आहे की अशा पद्धतीची योजना राबवताना, इको सेन्सिटिव्ह झोन लागू करताना तिथल्या गावांना बघा, एवढंच तुमचं म्हणणं आहे. तेवढं झालं तरी खूप झालं. आणि अशा पद्धतीनं तिथल्या लोकांच्या ज्या काही मनातल्या शंका आहेत, जी काही भीती आहे, ती जर आपण दूर केली तर मला वाटतं खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम आमचा देश आहे, त्याच्यामध्ये कोल्हापूरचा पण हातभार असेल आणि तेवढे आपण सगळेजण नक्कीच सजग आहोत, समंजस आहोत. आज या चर्चेमध्ये 4ही मान्यवर सहभागी झाले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B.
प्रतिबिंब जनमनाचं